नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, अलीकडेच आम्ही जे आहे मालवणला गेलो होतो आणि मालवणपासून अगदी जवळच एक मंदिर आहे सातेरी देवीचं. तर आम्ही तिकडे निघालो होतो. तर मित्रांनो, आम्ही या प्रवासात खूप सारी मज्जा केली, खूप सारा रानमेवा जमा केला आणि खूप काही बघितलं. तर इकडे जे आहे करवंदाची झाडं, काजूची झाडं, त्यानंतर हापूस आंबा वगैरे वगैरे खूप काही होतं, फणस. तर सगळं काही प्रवास जो आहे ना मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, आत्ता हे एक गाव आहे, ज्या छोट्याशा गावामध्ये हे सातेरी देवीचं मंदिर आहे, जिथे आपण आता पोहोचत आहोत. तुम्ही पाहतच असाल व्हिडिओमध्ये. पूर्ण घनदाट जंगल आहे आणि तिथे डोंगराच्या पायथ्याशी काही थोडीशी घरं आहेत. तर त्या छोट्याशा गावामध्ये हे सातेरी देवीचं मंदिर आहे. तर आपण आता तिकडे चाललो आहे. हे जे बिळवस नावाचं गाव आहे छोटंसं, तर आपण इथे आता पोहोचलेलो आहोत. आणि मित्रांनो, या मंदिराची एक वैशिष्ट्य आहे. तर या मंदिरात जे आहे ना, मूर्ती वगैरे काही नाही आहे, तर एक वारूळ आहे आणि ते वारुळाचीच पूजा केली जाते. तर मित्रांनो, तर आत्ता आपण इथे बिळवसचं जे मंदिर आहे सातेरी देवीचं, इथं पोहोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता. तर भव्य असं मंडप आहे आणि छान असं मंदिर आहे. आणि विशेष म्हणजे हे जे मंदिर आहे ते जलमंदिर आहे. म्हणजे याच्या चहूबाजूने जे आहे पाणी आहे आणि पाण्याच्या आतमध्ये हे मंदिर बांधलेलं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतेच पुढे. तर आत्ता जे आहे आपण ह्याचं जे हे आहे परिसर आहे, त्या परिसरात पोहोचलेलो आहोत आणि आता उतरून आपण तिकडे जाऊयात मंदिराकडे. मंदिराच्या बाहेरूनच एक नदी अशा प्रकारची आहे. तर तिथे असं थोडंसं पाणी होतं. तसे आता उन्हाळा आहे, तर पाणी वगैरे जास्त काही नव्हतं तिथे. तर चला आता मंदिराकडे जाऊयात. मंदिराच्या समोर आल्यानंतर आपल्याला काही अशा प्रकारचं इथे दृश्य दिसतं मित्रांनो. तर चला आतमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणारच आहे. त्या अगोदर हे पाहू शकता, चहूबाजूने जे आहे याच्या अशा प्रकारे पाणी आहे. म्हणजे अशा प्रकारे तर ते जलमंदिर बनवण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, हे जे आहे ते सातेरी देवीचं बिळवसचं मंदिर आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. तर चला मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवते आता. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे मूर्ती नाही आहे, तर वारूळ आहे. तुम्ही इथे पाहू शकता. तर मित्रांनो, जे आहे आम्ही पुन्हा वापस निघालो. वापस निघताना जे आहे मस्त मनसोक्त जे रानमेवा आहे त्याचा आनंद लुटला. तर आम्हाला जाताना जे आहे फणसाची झाडं दिसली. तर फणसाची झाडं मग जे आहे आम्ही मस्तपैकी म्हणजे खाली तोडता येतील अशा प्रकारे होती. तर 1-2 फणस तोडली आणि नंतर निघालो पुढे. जबरदस्त ऊन असल्यामुळं चांगलंच ऊन लागत होतं, परंतु आमच्या इकडे हे सगळं मिळत नाही, नाही का. म्हणजे करवंद, त्यानंतर जांभूळ, हे जांभूळ आहे. तर आम्ही झाडावरून तोडून ही फांदे काढले, ज्याला अशी सुंदर जांभळं होती. आणि मित्रांनो, इतकी चविष्ट होती ना ही जांभळं. छोटी होती थोडी आकाराने, पण खूप चविष्ट होती. त्यानंतर जे आहे आम्ही गेलो. काजूचे झाडं वगैरे आम्ही जातानाच आम्हाला हे रस्त्याने लागत होते ॲक्च्युली. तर आम्हाला काजूची काही झाडं दिसली. तुम्ही पाहू शकता ते काजूचं फळ वगैरे. तर अशा प्रकारे. आणि फर्स्ट टाईम आम्ही ही सगळी झाडं पाहिली ॲक्च्युली, कारण आम्ही कोकणातले नाही आहेत. तर त्यामुळं तिकडचा जो परिसर आहे तो म्हणजे अगोदर पाहिलेला नव्हता. त्यानंतर ही करवंदाची झाडं आणि मग आम्ही झाडावरूनच मस्त करवंद तोडून घेतली खूप सारी आणि मग निघालो. परंतु हे तोडताना ना असा चीक वगैरे येतो. तर बरेचसे करवंद जमा केले. नंतर आम्ही जे आहे पुन्हा पुढे निघालो. आम्ही मध्य महाराष्ट्रातले असल्यामुळं जे आहे ना, आमच्याकडं म्हणजे हे करवंद वगैरे हे जास्त नसतं. तर एकदम अशी उत्सुकता होती. तुम्ही पाहू शकता किती सारे करवंद होते. तर बरेचसे तोडले आम्ही आणि मग घरी निघालो म्हणजे मालवणला.